आज आया हूँ मैं झोली खाली लाया। माफ कर दो बाबा मैं झोली सब सेवकों की भर देना। पुकारते हैं बाबा तुम्हें आज दवड़ी के यार। झुडके आली वाऱ्याची हात हाती देना मला। अरे दूर असी जाऊ नको कि जीव माझा वेडावला। दूर असी जाऊ नको जीव माझा वेडावला। सेवकांनो शांत बसा, फिरून आलो नाही दिशा। आजवरी कळला नाही मार्गाचा रीत कसा। 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 अरे आजवरी कळला नाही या मार्गाचा ये उसी का जमाना है उजाला नजर नहीं आता। क्या बात है, ये उसी का जमाना है उजाला नजर नहीं आता। अरे देने वाला मौजूद है मगर लेने वाला नजर नहीं आता। सही बात है, सही बात है। काय कमी केलं हो बाबा जुमलजींनी, परंतु आजही आम्ही भगवान कुठं पाहत होतो। आजही आमचे जुने विचार बंद झाले नाही आणि म्हणून आम्ही आपल्या कर्माने दुखी आहोत। काही का समोरच्या वाक्यात काय
रक्षा करतो. आम्ही ते म्हणतात, शहाण्याचं म्हणणं आहे की या जगाच्या पाठीवर भक्ती करण्याचे दोन प्रकार आहेत. भक्ती करण्याचे दोन प्रकार, एक म्हणजे आंधळी भक्ती, बरोबर आहे. एक म्हणजे आंधळी भक्ती आणि एक डोळस भक्ती. बरोबर आहे. आणि आम्ही आजपर्यंत आंधळीच भक्ती करत होतो. ज्या वस्तूचे या जगाच्या पाठीवर ठाव ठिकाणच नाही, ज्या वस्तूच्या या जगाच्या पाठीवर ठाव ठिकाणा नाही, त्या वस्तूच्याच मागे आमचं आयुष्य रोखलं. पण या जगाच्या पाठीवर बाबा जुमनेजी आले आणि आम्हाला त्या मूर्ती पूजेतून दूर केलं. मी मगाशी म्हटलं होतं की देव पाहण्याचे गेलो, देव पाहण्याचे गेलो आणि देवाचं होऊन या गेलो. या म्हणीप्रमाणे बाबा जुमनेजीने आमचा परमेश्वर आमच्या हृदयात आहे त्याची ओळख करून दिली आहे. आमचा भगवान त्या प्रतिमेत नाही आहे का? खरं या प्रतिमेत भगवान आहे का? नाहीये. पण आम्ही काळ्या माणसाला कुठलं तरी वस्तू सिंबॉल दाखवल्याशिवाय त्या वस्तूवर आम्ही विश्वास करत नाही. म्हणून तो हिंदू धर्माचा एक सिंबॉल असल्यासारखा की नाही, आम्ही या धर्माचे अनुयायी आहोत. गौतम बुद्धांनी म्हटलं होतं की मी मोक्षदाता नाही, मी मोक्षदाता नाही, मी मार्गदाता आहे. तरी त्या धर्माचे अनुयायी आंधळीच भक्ती करते. बरोबर आहे. मेणबत्ती अगरबत्ती लावणं आमची बंद झाली का? याच्या अगोदर केले ना आम्ही नव्हतं, पण आमचे जुने विचार आता बदलायला पाहिजे. आमचे जुने विचार जोपर्यंत बदलणार नाही तोपर्यंत आमच्या आयुष्याचं सोनं होणार नाही. आणि म्हणून माझा मुलगा पास होईल, मी मोदीच्या आश्रमात जेवणी ही झाली आंधळी भक्ती. ही भक्ती झाली आंधळी. आजही आमचे जुने विचार बंद झाले नाही. नवसाने कधी पोर होत नाही आणि देव देव केलेला देव भेटत नाही. म्हणून नवस करणं सोडा. ऐका काय म्हणायचं. चढली का नाही चढली? वाईट व्यसनात जाणारा पैसा वाचला, बँक बॅलन्स वाढला आमचा. म्हणून 10 तुकडे पडलेत आमचे पैसे. एक ना धड भारावर चिन्ह. खरोखर बाबा जुमनेजी राहिले असते आजच्या कंडिशन मध्ये तर त्यांनी विचार केला असता की मी काय केलं, या मानवाला जागेवरून काय केलं मी. आम्ही रोज म्हणतो कुटुंबात आणि सेवकात एकता कायम करणं, पण म्हणण्यापुरतं नाही, त्या गोष्टी अंगीकृत करायला पाहिजे. आपण आज आमच्या गावामध्ये 6 घराचे सेवक आहोत, एकत्रित आहोत. एकट्याने जे काम होईल ते तुकड्यामध्ये नाही होणार. पार्टीबाजी क्यों करे जा रहे खाई में, पार्टीबाजी क्यों करे जा रहे खाई में, अरे दुश्मन भाई भाई में. फक्त पैसा या मार्गाची चढली नशा,
काय म्हणायचं हो बसले सेवक बंधूंनो ऐका लक्ष देऊनी आम्हा दुखी सेवकाला दिले त्याने जीवदान हो बसले सेवक बंधूंनो ऐका लक्ष देऊनी दुखी सेवकाला दिले त्याने जीवदान कशी पैशाची चढली नशा अरे फिरून आलो दाही दिशा आहाजवारी 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 कळला नाही या मार्गाचा अर्थ कसा आहाजवारी कळला नाही या मार्गाचा अर्थ ऐका शेवटचा वाक्य तुम्ही काय म्हणता हो आहे सारे मालूम केले पितल हवाना काय त्याचे कारण द्यावे आमचा हो काय त्याचे कारण आहे सारे मालूम केले पितल हवाना काय त्याचे कारण द्यावे आम्हाला हो कवी रामचंद्र गावली गीता हो कवी रामचंद्र गावली गीता हो आणि फिरून आलो दाही दिशा पण आजवरी अरे आजवरी याले आजवरी कळला नाही